हे की नाही माझ्याजवळ नाही का तुटली खुर्ची होती डायनिंग टेबलची. तर ते जेव्हा मी तो मेकओव्हर केला होता ना हिरव्या खुर्चीचा, ते त्याच खुर्चीतली एक होती. तर त्या घरमालकाच्या घरी आहे ना, ती खुर्ची एक ठेवून होती, ती जास्त खराब झाली होती. त्याचे ते 2 पाया निघाले. तर हे खुर्ची कोणत्या कामात नव्हती आणि ते पायही कोणत्या कामात नव्हते. आणि हा जो डबा आहे ना, हा बॉक्स आहे ना, हा नाही का कार्पेंटर भाऊ आहे ना, तर त्याच्या घरून आणला. असाच पडून होता त्याच्या घरी ना. 1-2 पाऊस गेले याच्यावरती. थोडंसं ना फुललेलं होतं याचं प्लाय पण. तर मला काय घरात तर सजवून नव्हतं ठेवायचं, मला याच्यात नाही का प्लांटर वगैरे काही लावायचे होते किंवा प्लांटरचं असं काही स्टँड बनवायचे होते, म्हणून आणलं मी. मग की नाही हे जे पाया आहे ना, 2च पाय होते. तर याले की नाही मी खुंटी बनवणार होती किंवा काही वॉल डेकोर पीस वगैरे बनवणार होती. पण आता हा बॉक्स भेटला होता ना मला, तर मग माझ्या ना इरादानं कॅन्सल झाला. मग मी की नाही 2 याचे ना 4 पाय केले आणि कापले. तर ते कमी जास्त होत गेले. मग काही पाय आहे ना मी मशनीनंही कापले. त्याच्या पहिले तर मी आरीनं कापले होते. मग मशनीनं कापल्याच्या नंतर नाही का परत आरीनं कापले, थोडेसे वाचले होते. कारण की तिथपर्यंत कधी नाही का कटर मशीनचं पातळ नाही पुरत. आणि मग पटासीनंही कापले आणि मग त्याला ना चांगलं म्हणजे त्याचे ना सँडिंग पण केली त्याले. तर अशा प्रकारे त्या पायाचा सोपस्कार केले आणि त्याला जे छिद्र दिसत होते त्याच्यात मी ना ॲक्रिलिक पुट्टी टाकली होती. तर त्याचा व्हिडिओ नाही बनवला कारण की लंबा होते व्हिडिओ म्हणून. तर आता इथं की नाही हे जे पाय लावले आहात ना मी, ते नाही हिटेक्सनं लावले आहेत. तर ते नाही का पडत जातात, कारण की पाय ह्यात थोडेसे लंबे आहात ना, छोटे असते हाईटनं नाही पडले असते, पण ते नाही का पडत जातात, थोड्याशा धक्क्यानं पडत जातात. आता मी लावले तर पण ते काही असं जमलं नाही तेवढं हिटेक्सनं लावल्याच्यानंतर. ते पडत जात होते आणि मी लावत जात होतो. मग मला काय वाटलं का मी एलपट्टीले ना हिटेक्स लावलं. एलपट्टीच्या आधारानं पाय मी म्हणलं लावून घेतो म्हटलं. तर एलपट्टी चिपकवून ठेवली त्या पायाच्या आधारानं पडन नाही बा म्हणून. आणि मग नंतर सुकल्यावर आहे ना ड्रिल मशीननं गड्डे केले. तर कुठं खिडे ठोकले आणि कुठं स्क्रू टाईट केले. तरी पण आहे ना आता याला उलटा शिदा केला. आता हा झाला बा म्हणलं चांगला प्लांटर तयार. तर हा नाही का पोलिओ झाल्यासारखा ना हालत होता आणि थोडंसंही ओढलं की नाही तो कोलमडला. आणि त्याची ज्या एलपट्ट्या आहे ना त्याही वाकड्या तिकड्या झाल्या, सगळ्यात सहित असं कोलमडल्यासारखं झालं आणि खलखल हाले. तर मी म्हटलं जाऊ द्या, तर कॅन्सल करून टाकावं. तर तो DIY मी पूर्ण मोडला, पूर्ण काढून टाकला. आणि हे पाया हात ना मग आता म्हणजे पूर्णच काढलं होतं मी. नेलपट्ट्या लावल्या होत्या, साईडनं सीध्या पट्ट्या लावल्या होत्या, ते दाखवलंच नाही, व्हिडिओ लंबावते म्हणून. मग असं ठरवलं की असं करायचं, अंदरून घ्यायची पाय. तर इथं मी ना बाहेरून खिळे ठोकत हा वरतून. तर हे ना म्हणजे जसं आता बाजूनं की नाही त्याला प्लायचा आधार भेटला दोन्ही साईडनी ना, तर हे पाया आहे ना मजबूत झाले, म्हणजे हालत नव्हते आणि डुलत नव्हते. तर मस्त झाला हा टेबल, एकदम म्हणजे टाईट झाला, असं थोडंसंही हालत नव्हता. मग मला चांगलं वाटलं. मग मी ना सँडिंग केलं. आता कलर मारायचा होता म्हणून स्टँडिंग केलं. तर हे जे आहे ना पिंकवालं दिसतं डब्यात, तर ते ना प्रायमर होय. तर मी की नाही ते प्रायमर त्या डब्यात टाकलं, स्प्रे गनच्या डब्यात, कारण की त्याच्यात आहे ना थोडासा कलर होता. मी कलर मारला होता आणि त्याच्यात थोडासा कलर होता. कारण मला प्रायमर टाकीन बा म्हणलं त्याच्यात, तर मला थोडासा कलर भेटत म्हणून. तर असा भेटला थोडासा कलर, असा रोज गोल्ड सारखा, असा पूर्ण कथ्थाही नाही ब्राऊनही नाही, असा मधातला. तर तो ब्रशही नव्हता माझ्याजवळ. आज तर माझ्याजवळ नाही का ब्रशही माझे सगळे खराब झाले, तर ब्रशही नव्हता. तर तो ब्रश काय त्याच्यावर स्प्रेड होई नाही बरोबर. तर मी कपडा घेतला ना, कपड्यानंच मग तो प्रायमर लावलास. तर प्रायमर आहे माझ्याजवळचं पिंक आहे. दुकानदाराला विचारलं पिंक आहे का, म्हटलं काय की डब्यावरच लिहिलेलं आहे म्हणलं पिंक प्रायमर म्हणून. तर नाही म्हणे व्हाईट आहे म्हणे. बरं जाऊ द्या असो. तर मग अशा प्रकारे नाही का मी पूर्ण हे लावून घेतलं. तर ते काही चांगलं नव्हतं दिसत तो कलर काही. आणि सिंगल कोटमध्ये कुठं चांगलं दिसते काही, तर डबल लावणं आवश्यक राहते. तर मग माझे जो फेविक्रिलचे जे ॲक्रिलिक कलर होते ना ते लावले. तो लावला काळा कलर. त्याच्यात मी पाणी नाही टाकलं, कारण की पाण्यानं आहे ना डल वाटते. जर टाकायचं राहिलं तर मीडियम टाकायचं, नाही तर ओरिजिनलच कलर घ्यायचा, पण पाणी नाही यूज करायचं. तर मग मी ना याच्यात पूर्ण काळा कलर करून घेतला. आणि जो कोरडा ब्रश आहे तो पाण्यात धुतला नाही, तो ब्रश आहे ना पूर्ण टेबलले मारला. तर त्याच्यावर आहे ना असं काळं काळं आहे ना थोडंसं, म्हणजे अँटिक टाईप नाही का असं दिसायला लागलं की हा जुना आहे बा, याच्यावर खूप डागडुगं आहेत काळे, अशा टाईप.
मग नंतर खुरापाती दिमागानं की नाही एक एक काम सुरू केलं माझ्या दिमागानं. मग मी घेतला निळा कलर. तर हे निळा कलर आहे ना ॲक्रेलिक नाही होतं, दुसऱ्या कोणत्या कंपनीचे होत, याच्यात थोडीशी ना शायनिंग राहते, चांगले वाटतात. मग की नाही मी हिरवा कलर घेतला निळा झाल्याच्या नंतर. पण हे कलर आहे ना मी खूप असे पुसते लावले, असे खूप बोंगाडून नाही लावले, पुसते लावले. मग घेतला मी कॉपर कलर, तोही पुसता लावला, डॉट केले थोडेसे आणि तोही पुसता लावला. एकंदरीत हे ना दिसायला चांगलं दिसत होतं, पण माहीत नाही मला तर समाधानच नव्हतं म्हणा हे करत असताना. मग मी पायाले थोस ब्रश आहे ना कॉपरचा मारला की थोडंसं अँटिक दिसायला पाहिजे बा पाय म्हणून, कारण की मला थोडंसं याले नाही का असा रस्टी लुक द्यायचा होता म्हणून. असं चांगलं असं एकदम मॉडर्न खूप असं सुटसुटीत असं लुक नव्हता द्यायचा. तर मग ना अशा प्रकारे ना हे जे पायाले कॉपर कलरचा ब्रश न पुसून घेतला. पेंट नाही घ्यायला लागत, ब्रश मारून झाल्याच्यानंतर पेंट संपल्याच्यानंतर त्या ब्रशले काही राहते ना थोडंफार त्याच्यानं मारायला लागतं, तो म्हणजे कोरडा ब्रश मारायला लागते, तेव्हा कुठं त्याच्यावर उमटते की हे अँटिक आहे म्हणून. मग आता नाही का मग ते तसं दिसत होतं की नाही तेही चांगलं नव्हतं वाटत. तर माझ्या दिमागात नाही का असंच आलं काहीतरी, इतकं म्हणजे विचित्र म्हणजे आयडिया आला की नाही का खूपच. तर ते जे प्रायमर होतं ना पिंक प्रायमर, तर ते मी म्हणलं याच्यावर मारून पाहावं, म्हणलं काय होते तर पाहावं बा म्हणलं. तर मी पाहिलं ना तर ते पूर्ण कलर आहे ना, जेवढे कलर होते सगळे एकमेकात मिक्स होत होते प्रायमरमुळे. तर पहा हे असं म्हणजे जसा ब्रश होता तसं, जसे कलर होते तसं, म्हणजे अशा टाईप झालं. मग ते आता हे तर दिसायला त्याच्यापेक्षा बेकार दिसत होतं. मग मी ठरवलं टेन्सिल करायचं. तर याच्यावर व्हाईट टेन्सिल चांगली वाटली असती, पण माझ्याजवळ व्हाईट कलर नव्हता. तर मी कॉपर कलर केला ना हिरवा कलर केला की त्याच्यातच सेल्फ डिझाईन म्हणून दिसन बा म्हणून मी मग ते 2 कलर चॉईस केले. आणि मग नाही का हे खाली वाटत होतं बॉर्डर याचीवाली. तर मग याच्यावर नाही का अजून दिमागात आलं की फोम आहे म्हणलं आपल्या घरी, ब्रश तर हातच नाही काही डिझाईन काढायसाठी, नाही तर वेलबुट्टी काढणार होती मी, बेल काढणार होती. पण मग तो फोम घेतला, तो कापला 1 इंचीचा फोम होता आणि तो 1.25 इंची किंवा 1.5 इंची कापला, असं म्हणजे रेक्टँगल दिसला पाहिजे बा असा. आणि मग मी ब्रिक्सचं डिझाईन काढलं. आता हे ब्रिक्सचं डिझाईन काढत होती की नाही तर तेव्हा मी व्हिडिओ शूट नाही केला, पहिले एका साईडला काढून पाहतो म्हणलं. आणि मग सगळी करून केला आणि मग नंतर हा शेवटचा भाग होय हा तुम्हाला करून दाखवत आहो. तर अशा प्रकारे नाही का मग मी पूर्ण मायवाला हा टेबल असा झाला. इकडून आलं माय पोरगं. तर माझ्या पोराला विचारलं कसा झाला टेबल, तर माझ्या पोरगं म्हणे बढिया असं म्हटलं. आणि मग मला की नाही चांगलं वाटलं की बा चला आता बढिया म्हणलं तर काम आपलं थांबवून द्यावं, बंद करावं, आणि मलाही चांगला वाटायला लागला. तर तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.